प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला जुन्या करारामधून एक गोष्ट सांगणार आहे. ती आहे अब्राहमाचे पिता तेरह. अब्राहमाच्या वडिलांचं नाव तेरह आहे. ते मूर्ती बनवणारे होते. ते मूर्ती तयार करायचे आणि त्यांचा हा व्यवसाय होता. एक दिवस त्यांना काही परगावी काही कामानिमित्त जावं लागलं होतं. त्यावेळेस त्यांनी आपला मुलगा अब्राहमाला सांगितलं की आज मी जरा बाहेर जाणार आहे, मी परगावी जाणार आहे, जर मला याला कदाचित उशीर देखील होईल, मग तू काय कर की आजचं जे दुकान आहे ते तुला सांभाळावं लागणार आहे. मग अब्राहमाने म्हटलं ठीक आहे. अब्राहम त्या दुकानामध्ये कधीच बसला नव्हता. आपले वडीलच तेरह हेच काम त्या दुकानावर करत होते. ते मूर्ती देखील बनवत होते. पण अब्राहमाने कधी मूर्ती वगैरे काय बनवलं नाही आणि त्या दुकानामध्ये देखील बसला नव्हता. मग एक दिवस असं झालं, जेव्हा त्याचे वडील गेले, त्यांनी त्या दुकानामध्ये गेला. दुकानामध्ये बसल्यानंतर त्याला तो पाहू लागला सगळीकडे. तर त्या ठिकाणी मूर्त्या होत्या, काही देवतांच्या देखील त्या ठिकाणी मूर्त्या होत्या. एक मनुष्य त्या ठिकाणी आला आणि त्याने म्हटलं अब्राहमाकडे ह्या मूर्त्यांची मागणी केली. मग अब्राहम म्हटला की तुमचं वय किती आहे? मग त्यावेळेस त्या मनुष्याने, त्या माणसाने उत्तर दिले की मी 50 वर्षाचा आहे. मग अब्राहम म्हटला त्याला की तुम्ही 50 वर्षाचे असून हे बनवलेल्या ह्या 1.5 वर्षाच्या ह्या मूर्तीचा तुम्ही विश्वासाने, किती भावनेने ही मूर्ती घेऊन जात आहे तुम्ही. हे म्हणल्यानंतर त्या मनुष्याला त्या अब्राहमाला काही उत्तर देता आलं नाही. मग त्या मनुष्याने ती मूर्ती काही न बोलता त्या किमतीमध्ये घेऊन गेली. मग त्यावेळेस अब्राहमाला हे प्रत्येक दिवसभरात ज्यांनी ते पाहिलं त्याला ते राग आला. ते राग सहन झाला नाही त्याला. मग त्यांनी काय केलं, एक लाकूड घेतलं. त्या लाकडाने बाकीच्या त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक ज्या मूर्त्या होत्या त्या मूर्त्या अब्राहमाने तोडल्यानंतर एक मोठी त्यामध्ये एक मूर्ती होती. त्या मूर्तीच्या हातात ते बांबू किंवा ते लाकूड त्या मूर्तीच्या हातामध्ये त्यांनी ठेवलं. मग जेव्हा आपला पिता तेरह ज्यावेळेस घरी आला, त्यांनी पाहिलं की सर्व दुकानामधल्या सर्व मूर्त्या तुटलेल्या आहेत. मग त्यावेळेस अब्राहमाला त्यांनी बोलवलं आणि विचारलं की ह्या मूर्त्या तुटल्या कशा गेल्या? मग त्यावेळेस अब्राहम म्हटला मला काही माहीत नाही. म्हटला कशा मूर्त्या तुटल्या, कशा हे झाले, मला काही माहीत नाही. त्यावेळेस मग तेरहने पाहिलं की मूर्त्या तर तुटलेल्या आहे. मग अब्राहमाने उत्तर दिलं मला तर असं वाटतं ह्या ठिकाणी ज्या मूर्त्या तोडलेल्या आहेत ह्या मोठ्या मूर्तीने तर ह्या मूर्त्यांना तोडलं नसेल, हां असंच काहीतरी झालं असेल. असं म्हणल्यानंतर तेरह म्हटला तू मूर्ख आहेस का? त्या ठिकाणी तेरहचा आवाज ऐकून अनेक लोक देखील त्या गावातले त्या जमा झाले होते. त्यांनी पण पाहिलं की ह्या ठिकाणी मूर्त्या तुटलेल्या आहेत. ते मग त्यांनी पण अब्राहमाला म्हणले तू मूर्ख आहेस का? हे निर्जीव मूर्ती, हे निर्जीव पुतळे जे आहे ते दुसऱ्याला कशी इजा करू शकतात? कारण ते ऐकू शकत नाही, ते बोलू शकत नाही, ते पाहू शकत नाही, ते चालू शकत नाही, ते कुठलीही हालचाल करू शकत नाही. तर ह्या मूर्तीने ह्या बाकीच्या मूर्त्यांना मारलं आहे, त्यात त्यांना तोडलं आहे, तो असं म्हणू कसं शकतो? ह्या वेळेस अब्राहम स्मित हास्य केला. अब्राहम हसला आणि म्हटला तुम्हाला हे सर्व माहिती आहे की ह्या मूर्त्या बोलू शकत नाही, चालू शकत नाही, ऐकू शकत नाही, काही करू शकत नाही, तरी देखील तुम्ही ह्या मूर्त्यांना विश्वासाने, भावनेने दरवर्षी खरेदी करता आणि आपापल्या घरामध्ये ह्याला ठेवता आणि ह्याची तुम्ही पूजा करता. त्यावेळेस प्रियानो सर्व लोकांना, त्या ठिकाणी जमलेल्या लोकांना अब्राहमाला उत्तर देण्यासारखं काही त्यांच्याजवळ नव्हतं. विशेष करून त्याचा पिता तेरहला देखील ह्या प्रश्नाचं उत्तर तेरहकडे देखील नव्हतं. आपल्याला सर्व माहीत आहे, जगातल्या प्रत्येक लोकांना हे माहीत आहे की ह्या मूर्त्या काही करू शकत नाही. तरी देखील काही लोक अशा गोष्टीच्या मागे लागलेले आहेत. त्यांना जिवंत प्रभू येशू माहीत आहे, पण स्वीकारण्यास त्यांचं अंतःकरण जड झालेलं आहे. प्रियांनो, हो आजच ही वेळ आहे. तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. आपल्या डोळ्यावर पडलेला जो पडदा आहे त्याला बाजूला करा आणि जे सत्य आहे ते पाहण्याचा प्रयत्न करा. कारण प्रियांनो, दिवस बदललेले आहेत. पूर्वीसारखे कृपाचा काळ राहिलेला नाही, आता न्यायाचा दिवस येऊन ठेपलेला आहे. सत्य समजून घ्या. जिवंत प्रभू येशूला आपल्या जीवनामध्ये आणा. आपल्या संसारामध्ये, आपल्या आत्मिक जीवनामध्ये, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये येशूला आणा. येशूचा स्वीकार करा, कारण तो जिवंत आहे, तो आपल्यामध्ये आहे. हालेलुया. थँक्यू. आमेन.